दिल्लीच्या जहांगीरपुरी भागामध्ये अतिक्रमण विरोधी पथकाने जी कारवाई केली त्याच्यामधलं बुलडोझर जास्त चर्चेमध्ये आलं. अगदी सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा ह्याच्या संदर्भामध्ये याचिका दाखल झाली तिथेही बुलडोझरचा उल्लेख निघाला. म्हणून आम्ही ते शीर्षक दिलं की बुलडोझर है के मानता नाही. म्हणजे तिची ज्या पद्धतीनं चर्चा होते आहे त्याहून आता हे सिद्ध होत आहे की जो नेमका उद्देश होता तो सफल झालेला आहे. जे कोणी गैर काही कामं करणार आहेत त्याच्यावरती बुलडोझर चालेल, हे जे प्रतिकात्मक असा शब्द आला, हे जे रूपक वापरलं गेलं ते सगळ्या म्हणजे बुलडोझर सगळ्यावरतीच चालवा असा त्याचा अर्थ होतो आहे. अगदी न्यायालयाने असं विचारलं की बुलडोझर तिथं नेणं गरजेचं होतं का, आणि मग त्याच्यानंतर सरकारच्या वतीनं जो खुलासा करण्यात आला त्यामध्ये बुलडोझरची कशी आवश्यकता होती, कसे अतिक्रमण आहे, 2-2, 3-3 मजली कसे आहेत, काय काय जे व्हायचे समोर विषय आलेले आहे. ह्याच्यामध्ये आता जो विषय आम्हाला आवर्जून तुमच्यासमोर मांडायचा आहे तो थोडासा वेगळा आहे. प्रत्यक्षामध्ये ह्या म्हणजे अँटी काय म्हणता येईल त्याला एन्क्रोचमेंट ड्राईव्ह, अतिक्रमण विरोधी जी सगळी मोहीम सुरू आहे ती काही आत्ता झालेली नाहीये. म्हणजे जुनं तर सोडून द्या, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल 4था महिना आहे, सलग 4 महिने दिल्लीच्या विविध भागांमध्ये अतिक्रमण काढण्याची मोहीम चालू होती. मुद्दा कुठे आला की नेमकी ही मोहीम ज्या ठिकाणाहून ती हनुमान जयंतीची मिरवणूक निघाली त्यावर दगडफेक झाली आणि त्या ठिकाणी नेमकी ही मोहीम राबवल्या गेली आणि त्या दोघांचं एकमेकांशी जोडून दाखवण्यात आलं नातं, त्याच्यावरून तो भडका उठलेला आहे. खरं तर तो तसा उठावा असा समजा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता, हे आपण मान्य करूत. मला असे काही विषय आता आवर्जून त्याच्यातला फाटे फुटून देत म्हणून ते मान्य करून सोडून द्या. भाजपने ठरवलं होतं की ठरून या ठिकाणी असं भडका उडाला पाहिजे आणि म्हणून त्यांनी केलं असेल असं समजा आणि बाजूला करून टाका तो विषय, किंवा त्यावर जी चर्चा करायची ती आपण स्वतंत्रपणे करूयात. मुद्दा आता असा आहे की हे अतिक्रमण फक्त दिल्लीपुरतं नाही, तुम्ही भारतभर तर लक्षात घ्या, मोठ्या शहरांमध्ये अतिक्रमणाची नेमकी मानसिकता काय आहे, ही अतिक्रमणं का तयार होतात, ती नेमकी आज सगळ्यांनी आता काय प्रश्न विचारला की 30 ते 40 वर्षापासून एवढ्या मोठ्या इमारती आणि बांधकाम चालू होतं, तुम्ही काय झोपा काढल्या का? म्हणजे सरकारने काढल्या असतील, कोणी काय झोपा काढल्या? तिथं प्रत्यक्ष महानगरपालिकेमध्ये भाजप सत्ता आहे, राज्यामध्ये आपची सत्ता आहे, केंद्रामध्ये पुन्हा भाजप सत्ता आहे, पोलीस केंद्राच्या ताब्यामध्ये. हे सगळा जो घोळ आहे राजकीय पातळीवरचा तो आपण बाजूला ठेवूयात. एक तुम्ही बघा, भारतामधले तुम्ही एक साधारणतः मोठ्या अशी सगळी यादी करून 101 महानगर पकडा, म्हणजे अगदी महाराष्ट्राचा विचार केला तर 27 महानगरपालिका आहेत महाराष्ट्रामध्ये. म्हणजे एकूण भारताचा विचार केला तर एक 100-200 महानगरपालिका मोठ्या म्हणतील, काही छोट्या महानगरपालिका आहेत त्या वगळूयात. मग ही 200 शहरं अशी आहेत की त्या ठिकाणी तुम्हाला अतिक्रमणाची बजबजपुरी आढळून येते. ही का येते? आणि आता जेव्हा त्याच्या विरोधामध्ये एक प्रक्रिया सुरू झाली की लगेच त्याला राजकीय रंग येतो, लगेच त्याला हिंदू मुस्लिम केलं जातं, लगेच त्याला त्याच्यामध्ये गरीब के पेट पर, गरीब अतिक्रमण करून 3 मजली इमारत कसं काय बांधू शकतो? तुम्ही फार तर असं म्हणू शकता, जो गरीब आहे हातावरचा गाडा असतो त्याचा गाडा तर काय इकडे तिकडे फिरत असतो आणि गाड्याला विशिष्ट परवाना असतो, किंवा एखादी टपरी असेल, अतिक्रमण म्हणून करून गरिबांनी एखादी टपरी उभी केली असेल. पण 3-3 मजली 2-2 मजली बांधकामं एखादा गरीब करू कसं काय शकतो? किंवा एखाद्या दुकानाला परवानगी असती एका ह्याची, म्हणजे त्यांच्या त्या बेसमेंटमध्ये तळघरामध्ये पार्किंगसाठी परवानगी असती, पण ते काढून तुम्ही त्या ठिकाणी दुकानं बांधता. मी तुम्हाला आवर्जून ह्या औरंगाबाद शहरातले उदाहरण सांगतो. 2005-6ची काहीतरी गोष्ट, अतिवृष्टी झाल्याच्या नंतर काही दुकानांमध्ये पाणी गेलं आणि त्यांनी त्याच्या विरोधामध्ये तक्रार केली महानगरपालिकेकडे, आमचं नुकसान झालं, नुकसान भरपाई मिळायला पाहिजे. जेव्हा महानगरपालिकेचं पथक तपासायला आलं तेव्हा ह्यांचेच दात ह्यांच्या घशामध्ये गेले, कारण की ज्या ठिकाणी दुकान होतं त्या ठिकाणी दुकानाला परवानगी नव्हती. तुम्ही दुकान टाकलेले, पण त्या ठिकाणी प्रत्यक्ष नकाशामध्ये मात्र ही जागा पार्किंगसाठी म्हणजे वाहनं उभी करण्यासाठी दाखवलेली होती. त्या ठिकाणी तुम्ही दुकान टाकले, आता त्या दुकानामध्ये पाणी गेलं, उलट तुमच्यावरतीच कारवाई का करू नये अतिक्रमण केलं म्हणून, आणि मग नंतर पुढं काय व्हायचं त्याच्यात वैध पद्धतीनं झालं. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल, कारण दिल्लीपुरताच विषय नाही, संपूर्ण भारतामधल्या एक 100-200 महानगरांमध्ये अतिक्रमणाची एक विशिष्ट मानसिकता अशी तुम्हाला दिसते की सगळे मिळून, त्यातले स्थानिक राजकारणी असतात, गुंड असतात, व्यापारी असतात, त्याच्यातले जे दलाल असतात, सगळे त्याच्यामध्ये काही कोणाचं नाव घ्यायची गरज नाही, आणि प्रत्यक्ष प्रशासनातले अधिकारी असतात, उच्च पदस्थ अधिकारी असतात, ही सगळी लिंक पार अगदी वरपर्यंत मंत्र्यापर्यंत गेलेली असती. म्हणून गृह खातं आणि त्याच्यामध्ये विशेषतः नगर विकास खातं कोणाकडे असावं याच्यावरती फार मोठं काय म्हणता येईल वादावादी भांडणं होतात, कारण की ते मलाईदार खातं आहे. या मलाईमधला एक भाग असतो ह्या अतिक्रमणाचा. मला जो वेगळा मुद्दा उपस्थित करायचा आहे, 2014च्या नंतर मोदी अमित शहा या जोडीनं जो वेगळेपणा आणला, प्रत्यक्ष राजकारणात आणला, त्याच्यामधला एक भाग असा होता की पत्रकारांमध्ये जी एक ल्युटन्स लॉबी होती, दिल्लीचा जो भाग आहे ल्युटन्स
म्हणून दिल्ली ज्याला म्हणतात, किंवा खान मार्केट गँग असा एक शब्द मोदींनी वापरतात नेहमी. ती एक लॉबी जी होती, पत्रकाराची टोळी होती, ठराविक पद्धतीच्या बातम्या आणि ठराविक पद्धतीची प्रतिमा सरकार आणि त्या संदर्भातली समोर न्यायची, ती मोदींनी मोडून काढली. नंबर 2, अधिकाऱ्यांची एक विशिष्ट अशी लॉबी होती, IAS आणि IPS उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची. 101 अधिकारी अशी होते की तेच त्या दिल्लीला घेरून बसले होते, तिथे इतरांची बदलीच होत नव्हती. ही जी ल्युटन्स लॉबी प्रत्यक्ष अधिक म्हणजे एक तर ल्युटन्स लॉबी पत्रकारांमधली, ल्युटन्स लॉबी अधिकाऱ्यांमधली, नंबर 3 ल्युटन्स लॉबी दिल्ली मध्ये त्या ह्याच्यातली एक NGOची होती. अशा काही संस्था असायच्या की ते बरोबर एखाद्या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी, नर्मदा प्रकल्प त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण. वारंवार उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात थपडा बसून सुद्धा हे ज्या पद्धतीने एक नॅरेटिव्ह उभं करत होते, त्याला सपोर्ट करणारी एक ती दिल्लीतली लॉबी आहे. आणि ह्या सगळ्यांना मोक्याच्या ठिकाणी तिथे त्यांच्या कार्यालयांसाठी जागा भेटलेल्या आहेत सरकारी. तेव्हा 1980च्या नंतर इंदिरा गांधीचं ते धोरणच होतं, राजकीय दृष्ट्या विरोधकांना नमवायचं असेल तर त्यांना राजकारणातून बाहेर काढायचं आणि NGO मध्ये त्यांना अडकून टाकायचं, त्यांच्या NGOना मदत करायची. अगदी जुन्या काळामध्ये यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रामध्ये अलिखित पद्धतीनं शेतकरी कामगार पक्ष संपवायची एक वेगळी अशी स्कीम राबवली होती की त्यांनी सगळ्या शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना, बहुतांश लोकांना दारूचे गुत्ते देऊन टाकले. 10 वर्षामध्ये त्या पक्षाची काय वाट लागली ती लागली, कारण की ते दारूचे गुत्ते भेटले आणि पुढे काय सांगायची गरज नाही. मग ती जी नशा होती 80च्या नंतर इंदिरा गांधींनी NGO साठी वापरली आणि ह्या सगळ्यांची NGOची एक लॉबी त्या ल्युटन्समध्ये तयार झाली. आता चौथी जी लॉबी आहे मी जी म्हणतो ती ही अशी आहे की ज्यांना हे सगळं अतिक्रमण करणे, त्या अतिक्रमणाला काय म्हणता येईल त्याला पाठबळ देणे, त्याच्या विरोधामध्ये कुठलीही कारवाई होऊ नये असं काम करत राहणे, त्यांच्याकडून हप्ते घेणे, अशी पण एक ल्युटन्स म्हणजे प्रत्यक्ष त्या दिल्लीमध्ये असायची गरज नाही, भारतभर ही ल्युटन्स लॉबी ज्याला म्हणतात वेगवेगळ्या क्षेत्रातली, ती काही फक्त दिल्लीमध्ये असते असं नाही, ही वृत्ती आहे. सरकारच्या जवळपासचे जे लोक आहेत, अधिकारी आहेत, नेते आहेत, त्या दलाल आहेत, या सगळ्यांनी मिळून एक व्यवस्था राबवायची आणि प्रत्यक्ष जे सगळे नियम आहेत ते उधळून टाकायचे, प्रत्यक्ष संविधानाची चौकट आहे त्याला धक्का द्यायचा. लोकशाहीला लागलेली ही कीड आहे. आणि जेव्हा याच्या विरोधामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अभियान जेव्हा मोदी आणि अमित शहानी सुरू केलं, हा दिल्ली पुरता विषय नाहीये. जसं जसं अतिक्रमण विरोधी पथक ज्या ज्या ठिकाणी जाऊन कारवाई करेल त्या त्या ठिकाणी तुमच्या असं लक्षात येईल की ज्यांचे हितसंबंध अडकलेले आहेत ते सगळे भडकणार आणि ते सगळे भडकून मात्र काय आणणार, तुम्ही गरिबांच्या पोटावरती पाय द्यावा लागलात, तुम्ही रोजीरोटीच्या प्रश्नावरती पाय द्यावा लागलात. ह्यांचा भंकसपणा बघा वैचारिक. जेव्हा CAच्या आंदोलनामध्ये तुम्ही इतके दिवस 30 म्हणजे 100 दिवस रस्ता रोखून ठेवला होता, त्यावेळेस लोकांची जी अडचण झाली, जो रोजगार बुडाला, जी पेट्रोल जास्त चक्कर मारावं लागल्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये तेल म्हणजे पेट्रोल खर्च झालं, ह्याच्यावरती हे काही बोलत नाहीत. किंवा कृषी आंदोलनामध्ये 1-2 नाही, वर्षभर तुम्ही रस्ता अडवून ठेवलेला होता आणि सगळी त्याच्या ठिकाणची संचारबंदीच म्हणजे संचार स्वातंत्र्यावरती गदा आणली होती, त्याच्याबद्दल हे काही बोलत नाहीत. पण काही अतिक्रमण केलेले तोडल्याच्या नंतर मात्र पोटावर कसा पाय आहे, रोजगार कसा गेला. बरं, दुसरं एक ढोंग काय आहे की एरवी सरकारी नोकरी भेटावी, सरकारी नोकरी म्हणजेच जसं काही रोजगार आहे असं म्हणणारे हे जे स्वयंरोजगारीत आहेत आता त्यांची बाजू आता अतिक्रमण काढल्याच्या नंतर घ्यायला आहेत की मग त्यांना हा प्रश्न विचारायचा की तुम्ही तर म्हणत होते की हा रोजगार म्हणजे रोजगारच नाही, रोजगार म्हणजे सरकारी नोकरी म्हणजेच रोजगार आहे, ही मांडणी हेच लोक करत होते. जेव्हा रोजगार वाढले किंवा मोदींनी इतक्या नोकऱ्या का नाही दिल्या असं म्हणणारे जिग्नेश मेवाणी पासून वाटेल तसं तोंड बनवणारे जे लोक ज्यांच्यावर आता आसाममध्ये कारवाई झाली एका वेगळ्या मुद्द्यावरून, हे पण काय म्हणत होते की 2 कोटी नोकऱ्या कुठं आहेत. रोजगार निर्मिती ही स्वयंरोजगारची जी होती ती पण त्याच्या गृहीत धरल्यावरती टीका करणारे हेच ते लोक आहेत की जे आता या अतिक्रमणामधून रोजगार कसा बुडाला म्हणणार. म्हणजे यांनी कबूल केलेलं आहे, ठीक आहे, अतिक्रमणाचा विषय वेगळा, पण त्या निमित्तानं लोक काही ना काहीतरी रोजगार करत होते हे यांनी कबूल केलेलं आहे. याच्यावरची ही गोसंत वाणी की जो बुलडोजर आहे तो आता थांबायचं नावच घेत नाही. सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या टिप्पणीमध्ये जो भाग समोर आलेला तो वेगळा, त्याचा निकाल आता नंतर लागेलच. हा बुलडोजर चालतो जोरात, लिब्रांडू घोरात पडलेले, सिब्बल भूषण कोर्टात धावले, गुंडांना पावले त्वरितही, कट्टरपंथीय यांना प्रिय वाटे, कायद्याचे फाटे यांच्यासाठी, कोर्टात चालतो वेळ काढूपणा, शोधित बहाणा कायद्याचा, मोकळा सुटावा गुन्हेगार सदा, म्हणून कायदा आहे का हा, जहांगीरपुरी रोहिंग्यांची वस्ती म्हणूनही मस्ती विघातक,
अतिक्रमित ही मेंदू आणि गल्ली कांत विषवल्ली करा साफ, कांत विषवल्ली करा साफ. अतिक्रमणाची जी मानसिकता आहे, प्रत्यक्ष अतिक्रमणावरती बुलडोजर चालवला ही तर चांगलीच गोष्ट आहे, पण अतिक्रमणाची जी मानसिकता आहे त्याच्यावरती जो बुलडोजर चालवला गेलेला आहे त्या निमित्ताने, आणि आता प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयाने स्थगन आदेश दिलेला आहे, स्टेटस क्वो तसंच ठेवा म्हणून सांगितलेलं आहे. पण ह्या निमित्तानं ज्यांच्या मेंदूवरती ही अतिक्रमण झालेली आहेत ते तडफडून समोर येत आहेत, म्हणजे बिळातून सगळे बाहेर यावेत त्या पद्धतीनं. आणि हे सिद्ध होत आहे की हे कसे लोकशाहीला लागलेले कीड आहे, हे अतिशय घातक असे कसे सगळे ह्या गोष्टी आहेत त्या समोर आता येत आहेत. हे लक्षात घेऊन त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या बाजूने कुठलीही सहानुभूती सर्वसामान्य लोकांनी दाखवू नये अतिक्रमण करण्याच्या विरोधात, हेच मी जाहीर आवाहन करतो. इथेच थांबूयात. धन्यवाद.